सागर थोडं खाऊन घे. नकोय मला. अरे काय झालंय सागर? सकाळपासून पाहते तू धड काही खात पित नाहीयेस, तुझं कशात लक्षही नाहीये. असं करून कसं चालेल सांग ना. आय एम फीलिंग व्हेरी गिल्टी. गिल्टी? अरे पण तुझं कुठे काय चुकलंय? ते कळत नाहीये, पण मी माझी जबाबदारी कशी पार पाडू असा प्रश्न पडला. कोंडी झाली माझी सगळ्याच बाजूने. हे बघ, अशी जीवघेणी परीक्षा द्यावी लागते कधीतरी, पण ह्या सगळ्यातही सुदैवानं आपण सगळे एकत्र आहोत. हे काय कमी आहे का? अगं आता कुठे तुझ्या माझ्या आयुष्यात सुखाचे 4 क्षण आले होते. खूप उमेदीने मी आपल्या पुढच्या आयुष्याची स्वप्न पाहत होतो, आणि तेवढ्यात हे असं. क्षणात होत्याचं नव्हतं म्हणतात तसं. सागर, असं का म्हणतोयस तू? आणि मी आहे ना सतत तुझ्या बरोबर. हे बघ, आपण जर धीर ठेवला, प्रयत्न केले, तर हा वाईट काळ नक्की बदलू शकू, माझी खात्री आहे. पण मेघना आकीने जे कोर्टात बिल सादर केलंय ते खोटं आहे, साफ खोटं आहे. मी बाबांशी बोललोय. काय नाही मुक्ता, आता वरच्या कोर्टात अपील केल्याशिवाय पर्याय नाही. यू राईट सागर, आपण अगदी असंच करूया. पण केसचा रिझल्ट लागेपर्यंत वेळ लागणार आहे, आणि तोपर्यंत आपल्याला धीर दाखवावा लागणार. आणि जर अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर शक्ती हवी, खायला प्यायला हवं, ताकद नको. चल तू पटकन थोडंसं खाऊन घे. बी अ गुड बॉय. चल तू खा, मी पाणी घेऊन येते. दादा, ए दादा, मेघना. अरे बहिणी, अरे आहेत कुठे सगळे? राकेश, सागर. अहो, आलात तुम्ही? काय ग? अगं घरातली मंडळी आहेत कुठे सगळे? आहेत, तुम्ही बसा ना. नाथा, पाणी आण रे. पाणी राहू दे ग, मला सांग सगळी लोक गेलेत कुठे? विपश्यना कशी झाली तुमची? हे बघ, माझी विपश्यना चांगली झाली ग बाई. माझं डोकं थंड झालंय, मनस्थिती चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे. मला सांग, दादा वगैरे आहेत कुठे सगळे? ए दादा, काय चाललंय काय? ते घरात नाहीयेत. का ग, कुठे बाहेर गेलेत? हो. दिवाकर, पद्माकर भाऊजी आणि त्यांचं कुटुंब सगळे हे घर सोडून गेलेत कायमचे. काय? काय म्हणतेस काय तुम्ही? ते सगळेजण घर सोडून गेले कायमचे? का पण? दिवाकर, आता हे घर, अमृत डेअरी, सरदेसाईंची सगळी मालमत्ता आपल्या नावावर झाली. म्हणजे तुमच्या, माझ्या आणि राकेशच्या. एक मिनिट मेघना, मला जरा सगळं नीट समजावून सांगशील? हो. काय झालंय ना दिवाकर,
दीक्षितानी जे 13व्याच्या दिवशी मानच्या 13व्याच्या दिवशी विल वाचलं होतं ते चुकीचं होतं. काय मानी तिसरं विल केलं होतं ज्यामध्ये सगळी संपत्ती आपल्या नावावरती केली. माझ्या नावावर नाही 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 नाही. शक्य नाही. काहीतरी गडबड आहे. आणि ते विल कोर्टासमोर सादर केल्यानंतर माझ्या सह्यांची गरज नाही पडली. ती कागदपत्र कुठून आली? काहीतरी गडबड आहे. मेघना, मेघना, तू काही गडबड केलेली नाहीस ना? मी तुला विचारतोय मेघना. काय? हो. मीच विल बदललं. विटनेसेसच्या सिग्नेचर्स मी केल्या. तुमची सही देखील मीच केली. ते विल सिद्ध करण्यासाठी जे जे करायचं होतं ते सगळं मी केलं. पण तुम्ही मला समजून घ्या, हे सगळं मी आपल्यासाठी केलंय, तुमच्यासाठी, आपल्या मुलांसाठी केलंय. हो, नाहीतर हे घर सोडावं लागलं असतं, आपण रस्त्यावर आलो. मेघना, तू माझी बायको आहेस ह्याची लाज वाटते मला. बायकोने नवऱ्याचं हित पाहायचं असतं, पण ते इतरांचा गळा घुटून नाही. दिवाकर, तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. एक शब्द बोलू नकोस. मेघना, तू दादाला, वहिनीला आणि सगळ्यांना या घरातून बाहेर काढलेस. बस दिवाकर, वाटतील ते आरोप मी सहन करणार नाही. हे बघा, मी त्यांना अजिबात असं म्हटलं नव्हतं की तुम्ही घराबाहेर जा म्हणून, पण ते माझं ऐकायलाच तयार नाही. उलट मी त्यांना हे देखील म्हटलं की दिवाकर येऊ दे, आपण शांतपणे बसूया आणि याच्यावर काहीतरी उपाय काढूया. तर नाही, माझं काहीही न ऐकता रातोरात ते घर सोडून गेले. तुम्ही म्हटलंच राकेशला विचार. खोट, आयुष्यभर खोटं बोलतो. आता मला कोणालाही काहीही विचारायची गरज नाही. आता जे मला योग्य वाटेल ना तेच मी करणार. हॅलो. हॅलो गोवर्धन, मी दिवाकर बोलतोय. हां बोला. मी आत्ता इकडे आपल्या घरी आलो, पण दादा घरात नाहीये. नाही, काळजी करू नका, माझ्याकडे आहेत ते सगळे. काय दादा तुमच्याकडे तिकडे? थँक गॉड. हे बघा गोवर्धन, दादाला म्हणून की मी आत्ता तिकडे येतो लगेच. ठीक आहे, सांगतो तुला.
दिवाकर, दिवाकर थांबा. दिवाकर. राकेश, राकेश मी बोलते. शालिनी बहिणी, हो तुम्ही कशाला करत बसलात? मी बघते ना स्वयंपाकाचं. अहो असं कसं म्हणता? घरात आम्ही एवढी माणसं, तुम्ही एकट्या किती करत बसणार? होऊन जाईल पटकन, मला आहे सवय. आणि नुसती बसून राहिले ना ताई तर वेळ लागेल मला. हे मात्र खरं आहे. कामात मन असलं ना की कसं शांत वाटतं ने. तरी मी स्वतःला सारखी समजवत असते, पण व्हायचा तो मनस्ताप होतोच. इतकी विचित्र परिस्थिती होऊन बसली ना, काय होणार आहे कोण जाणे. शालिनी बहिणी, मला कधी कधी असं वाटतं की पद्माकर दादांनी असा घर सोडायचा निर्णय तडकाफडकी घ्यायला नको होता. नाही म्हणजे त्यामुळे तिचं फावलं ना, तिला हेच हवं होतं. पण इतके दिवस आम्हाला कायद्याचा आधार होता. आणि खरं सांगू का, घरात सगळ्यांनी एकत्र राहावं असं मनापासून वाटायचं. आता कायद्यानेच आमचं घर गेलं म्हटल्यावर आमचा नाईलाज झाला ताई. काही नाही, तिने रचलेलं हे नाटक आहे. मासाहेब अशा कशा वागतील? त्यांना तुमच्याबद्दल खात्री होती, सागरवर त्यांचा जीव होता, त्याच्याबद्दल विश्वास होता. मेघनाने धूळफेक करून कायदा आपल्या बाजूने वळवून घेतलाय. पण हे फार दिवस नाही चालणार. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही ठामपणाने त्या घरात राहायला हवं होतं. एक ना एक दिवस तुम्हाला न्याय नक्की मिळाला असता. न्याय मिळेल तेव्हा मिळेल, पण म्हणून त्या घरात इतके दिवस अपमानाने राहायचं, मिंधेपणाने राहायचं छे. म्हणून ठरवलं की घराबाहेर पडायचं. अर्थात आता पुढे काय हा प्रश्न आहेच. बोला मेघना वहिनी, काय परिस्थिती आहे तिथली? काही विचारू नका, सांगण्यासारखी तर अजिबात नाही. दिवाकरनं सगळं कळलंय आणि प्रचंड भडकलेत ते. माझ्यावर तर अगदी चिडून निघून गेले तिथून. भावाला भेटायला गेलेत आता, त्यांच्या लाडक्या भावाला. रामाचे लक्ष्मण आहेत ना, भावावर झालेला अन्याय सहन होत नाही. मग त्यांच्यावर किती का अन्याय होईना, मग काही बोलायचं नाही. आता गेलेत भावाची समजूत काढायला. म्हणजे दिवाकर साहेब त्या सगळ्यांना घरी घेऊन येतात की काय परत? मेघना वहिनी, तुम्हाला सांगतो, असं परत जर झालं ना तर आपलं सगळं नाटक फुकट जाईल. छे छे छे, असं काही होणार नाही. अहो मी तसं होऊच देणार नाही. ते कुटुंब या घरात येऊच शकत नाही. असंच करा काहीतरी, आणि काही मदत लागली तर कळवा मला. हा या. सर, दिवाकर साहेब आले, तुम्ही पर्सनली बोलून घ्या त्यांच्याशी. दादा, हे काय चाललंय?
दादा प्लीज घरी चल. अरे मला यातलं काहीही माहिती नव्हतं. मी नसलाचा त्या मेघनाने गैरफायदा घेतला. दादा मला माफ कर. मी तुला वहिनीना सगळ्यांना घरी न्यायला आलोय दादा. प्लीज घरी चल प्लीज. तू काय एवढं वाईट वाटून घेतोस? आम्हाला माहिती यात तुझी काहीच चूक नाहीये. दादा चूक कोणाचीही असेल तरी भोगायला तुम्हालाच लागतंय ना. दादा मला भयंकर अपराधासारखं वाटतं. दादा जाऊ दे ना प्लीज. चला तुम्ही सगळेजण. मी तुम्हाला न्यायला आलोय दादा. हे बघ दिवाकर, ते झालं ना ते झालं. आता आम्ही नाही येऊ शकत. असं कसं म्हणतोस दादा? जे झालंय तेच तर मला पुसून टाकायचं ना. दादा मी तुला हात जोडून विनंती करतो. प्लीज चल आपल्या घरी. दिवाकर आम्हाला एक सांग. आता एवढी कटुता निर्माण झाली आहे आपल्यात. आपले दोन्ही परिवार एकाच घरात राहू शकतील? त्यापेक्षा आपण असं करूया ना, आपण दोघेही वेगळे राहूया, आनंदात राहूया, सुखात राहूया. दादा हे सगळं तुला वाटतंय दादा, पण तुम्ही तिकडे नसताना मला गाडी मात्रही सुख लाभणार नाही. दादा प्लीज चल तू माझ्या बरोबर. होईल रे, याची सवय होईल तुला. आणखीन एक गोष्ट, जरी आपण वेगळे राहिलो ना तरी आम्ही सतत तुझ्या बरोबर आहोत मनाने, नेहमी असणार आणि नेहमी तुझं चांगलंच इच्छू. माननी जे साम्राज्य उभं केलंय ना, ते साम्राज्य सांभाळायची पूर्ण जबाबदारी तुझी. त्यामुळे ते अगदी धीराने सांभाळायचं. सांभाळशील ना? सांभाळायचं.